नमस्कार, माझं नाव मानसी शिर्के। मी एक मल्टी स्टाईल योगा इन्स्ट्रक्टर आणि प्रॅक्टिशनर आहे। सो आज आपण बिगिनर्स योगाची 3rd सिरीज करणार आहोत। सो या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा। त्याच्यात फर्स्ट आणि सेकंड सिरीज मध्ये आपण सूक्ष्म व्यायाम केलेले आहेत आणि त्याच्यातून थोडे आपण बिगिनर्स आसनही केलेले आहेत। सो आज आपण स्टँडिंग करणार आहोत कम्प्लीटली, सूर्य नमस्कारचे काही प्रकार। सो चला सुरू करूया। दोन्ही पायामध्ये थोडा गॅप, इकडनं आपण डोक्यापासून सुरू करायचं, नेक आपण अप करणार अँड डाऊन। मोठा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा। हे तुम्ही 5 ते 10 वेळा करू शकता। इकडनंच कान खांद्यापर्यंत घेऊन जायचे, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा। इकडे श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा। परत हे तुम्ही 10 ते 10 काउंट मॅक्झिमम करू शकता। इकडनंच आपण हाफ रोटेशन करणार आहोत, उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे। हे पण तुम्ही 5 ते 10 वेळा करू शकता। याचं तुम्ही हाफ रोटेशनच करा आणि मग रिलॅक्स। दोन्ही हात आपण इंटरलॉक करणार, दोन्ही हात स्ट्रेट स्ट्रेच करणार आणि आपण राईट साइडला टर्न होणार, उजवीकडे सरळ येणार, लेफ्ट साइडला टर्न होणार। हेच आपण परत 5 ते 10 वेळा करणार। तुमचे पाय तुम्हाला स्ट्रेट ठेवायचे आहेत, नी तुम्हाला कुठेच बेंड नाही करायची आहे। तुमचे गुडघे स्ट्रेट आणि मग रिलॅक्स। इकडनंच दोन्ही पाय आपण अजून थोडे आउट करणार, थोडे अजून स्ट्रेच करणार आणि आपण स्लोली उजवीकडे जाणार, वर यायचं, परत थोडं डावीकडे जायचं। इकडनं कुठेच नी बेंड नाही करायची आहे, कुठेच गुडघे बेंड नाही करायचे आहेत। तुम्हाला साइड टू साइड फक्त जायचं आहे। हे परत 5 ते 10 काउंट। तुम्हाला चांगलंच साइड स्ट्रेच मिळतं इकडनं आणि रिलॅक्स। इकडनं आपण नी गुडघे बेंड करायचे, एकच साइड राईट साइडला, उजव्या साइडला वर यायचं, परत दुसऱ्या साइडला जायचं, नी बेंड करायचं, वर यायचं। हे परत 5 ते 10 काउंट तुम्ही करू शकता। हे करताना तुमचे जे टो आहेत ते थोडे बाहेर काढायचे, वर यायचं, बाहेर काढायचे। 5 ते 10 काउंट आणि रिलॅक्स। इकडनं दोन्ही पाय इन करायचे, आत घ्यायचे। आपण बेंड होणार पुढे, बट बेंड होताना तुमचे गुडघे स्ट्रेट ठेवायचे आणि खाली जायचं। इकडनं क्रॉस टो टच करायचं। हे तुम्ही 10 ते 20 वेळा करू शकता। तुमचे गुडघे यात स्ट्रेटच ठेवायचे आहे आणि हे करताना श्वास सोडायचा आहे आणि स्लोली वर यायचं। दोन्ही पाय पाठी कर्ल करायचे। तुमच्या गुडघ्यांवरती कुठे प्रेशर आला असेल, कुठे स्ट्रेच आला असेल ते रिलीज होईल। हा होता आपला सूक्ष्म व्यायाम। आता इकडनंच आपण सूर्य नमस्कारचा प्रकार सुरू करणार आहोत। तर मी बऱ्याच जणांकडनं असं ऐकलं की त्यांना सूर्य नमस्कार म्हटल्यावरती खूप बोरिंग वाटतं, कंटाळवाणं वाटतं। सो आज आपण अष्टांगा ए चे सूर्य नमस्कार करणार आहोत। तर अष्टांगा ए खूप बेसिक्स आहेत। आपण अष्टांगा ए टाइप सूर्य नमस्कार सुरू करूया। सोली मॅटच्या पुढे यायचं, एजला, दोन्ही हात प्रणमासन प्रेयर पोझिशन मध्ये। मोठा श्वास घ्यायचा, बॅक एक्सटेन्शन, पाठी बेंड व्हायचं, श्वास सोडायचा, पुढे बेंड व्हायचं। इकडनं तुमचे गुडघे स्ट्रेट। इकडनं आपल्याला हॉप घ्यायचा आहे। सो हॉप म्हणजे पाठी स्लाइटली जम्प करायचं, दोन्ही पाम प्रेस, हॉप पाठी। इकडनं चतुरंग दंडासन, एल्बो थोडे बेंड करायचे आणि पूर्ण खाली जायचं। दीर्घ मोठा श्वास घ्यायचा, भुजंगासन, मानवर स्ट्रेच करायची। इकडनंच अधोमुख श्वानासन, इकडनं हील खाली प्रेस करायचा प्रयत्न करायचा। परत इकडनंच नी सॉफ्ट ठेवून हॉप घ्यायचं, पुढे यायचं, टो टच करायचं,
आणि स्लोली मोठा श्वास घेऊन परत बॅक एक्सटेन्शन आणि प्रणमासन. आणि ज्यांना हे जमलं नाही त्यांनी हा प्रकार करायचा. स्लोली दीर्घ श्वास घ्यायचा, बॅक एक्सटेन्शन, पाठी बेंड व्हायचं, दोन्ही हात खाली टच, इकडनं दोन्ही हात खाली पूर्ण प्रेस करायचे. तुमचा उजवा पाय पाठी, स्लोली डावा पाय पाठी आणि इकडनं आपण माउंटन मध्ये जाणार. माउंटन मध्ये हील खाली प्रेस करायला ट्राय करा, बेंड करायला आणि स्लोली आपण खाली जायचं पूर्ण. दोन्ही टो इकडनं फ्लॅट, मोठा श्वास घ्यायचा, भुजंग आसन मध्ये यायचं. इकडनंच स्लोली अधोमुख श्वानासन माउंटन मध्ये. तोच उजवा पाय पाठी जो आपण घेतलेला तोच पुढे ठेवायचा. स्लोली डावा पाय पुढे, इकडनंच स्लोली बॅक एक्सटेन्शन, हस्त उत्थानासन आणि मग प्रणमासन, प्रेयर पोझिशन. सो हे आपले 6 सेट असे होणार आहेत. याच्यातून थोडी बॉडी वॉर्मअप करायला तुम्हाला मदत होईल आणि हे व्हेरी बेसिक आणि खूप चांगला व्यायाम आहे तुमच्या पूर्ण शरीरासाठी. म्हणजे असं म्हणू नका की फक्त हातासाठी आहे, पोटासाठी आहे आणि पायासाठी आहे. हे पूर्ण शरीराला तुमच्या स्ट्रेच देतं, चांगलं पिळून काढतं आणि खूप चांगलं हेल्प करतं. सो इकडनं आपण कूल डाऊन होणार आहोत, बॉडी रिलॅक्स करणार आहोत. आपण मुखधौती करणार आहोत. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. स्लोली आपण नी बेंड करणार, दोन्ही हात थाईज वरती, दीर्घ श्वास घ्यायचा आणि रिलॅक्स. इकडनंच आपण खाली बसणार आहोत. तर आपण इथून प्राणायाम सुरू करणार आहोत. प्राणायामसाठी आपण अर्ध पद्मासन घेणार आहोत. अर्ध पद्मासनला तुमचा उजवा पाय डाव्या पायावरती, तुमची पाठ सरळ. इकडनं आपण चिन्ह मुद्राच घेणार आहोत. तुमचं इंडेक्स फिंगर टचिंग टू युअर थंब आणि हे दोन्ही नी कॅप वरती आपण ठेवणार. आणि दीर्घ श्वास घ्यायचा एकदा आणि कंटिन्यू 20 वेळा सोडायचं. जर तुम्हाला बीपीचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते 10 वेळाच करू शकता, नाहीतर तुम्ही 20 वेळा कंटिन्यू केलं तरी चालेल. एक दीर्घ श्वास आता हे करताना पोट मॅक्झिमम आत बाहेर. हे आपला झाला एक सेट. असेच आपण 2 सेट कंटिन्यू करायचे आणि मग रिलॅक्स. हे तुम्ही असं परत श्वास घ्यायचा आणि मग रिलॅक्स. असंच तुम्ही अगेन एक सेट करू शकता. मग स्लोली नॉर्मल श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि बॉडी कूल डाऊन. इकडनं आपण दोन्ही हात प्रणमासन, प्रेयर पोझिशन मध्ये घेणार. आपण गायत्री मंत्राचं उच्चारण करणार आहोत. एक दीर्घ श्वास. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात रब करायचे, डोळ्यांवरती ठेवायचे, पूर्ण बॉडीला ही एनर्जी स्प्रेड करायची. स्लोली हाताकडे बघायचं, दोन्ही डोळे ब्लिंक करायचे आणि रिलॅक्स. धन्यवाद. तर असेच व्हिडिओ पुढेही येत राहतील. नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.